श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर 6 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच सोमवारी आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार आहोत। तर या दिवशी आपण अनेक सेवा करत असतो। आपल्याला जे एखादी मंत्र सिद्धी करून घ्यायची आहे किंवा आपल्या घरामध्ये जर एखाद्या नवीन देवाची स्थापना करायची आहे, आपल्याला एखादी गोष्ट सिद्ध करून घ्यायची आहे, तर या या गोष्टींसाठी हा दिवस खूप शुभ मानला गेलेला आहे। या दिवशी आपण शक्य होतील तितक्या आर्थिक प्रगतीसाठी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आपण जितक्या होतील तितक्या सेवा करणार आहोत। शक्यतो बरेच महिलांकडे आपल्या घरामध्ये पांढऱ्या कवड्या असणार आहेत। तर आज आपल्या ह्या पांढऱ्या कवड्यांचीच आपण सेवा काय करायची आहे ते बघून घेणार आहोत। आणि आता अजून 3 दिवस राहिलेले आहेत कोजागिरी पौर्णिमेसाठी। जर ज्यांच्याकडे नाहीये त्या पांढऱ्या कवड्या त्या घेऊन येऊ शकतात आणि ज्यांच्याकडे पहिल्याच आहेत त्या वापरल्या तरी पण चालतील। आपल्याला 5, 7, 9 किंवा 11 अशा पद्धतीने आणायचे आहे। कवड्या आणताना आपण पांढऱ्याच घेऊन येणार आहोत, याची काळजी घ्यायची आपल्याला। जेव्हा एखादं आपण मंदिर बांधतो आणि मंदिरामध्ये आपल्याला देवांची स्थापना करायची असते आपल्याला मंदिरामध्ये, तेव्हा आपण काय करतो तर देवांची प्राण प्रतिष्ठा केली जाते बघा। तर त्या प्राण प्रतिष्ठेसाठी आपल्याला 2 ते 3 दिवस तिथं मंदिरामध्ये पूजा वगैरे चालतात। तर आता आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये पण आपण काही समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलो तुळजापूरला, तिथून आपण समजा तुळजाभवानीची मूर्ती आणली, किंवा आपण अक्कलकोटला गेलो तिथून समजा आपण स्वामींची मूर्ती आणली, किंवा बघा आपण गणपतीमध्ये देखील गणपती घरी घेऊन आणल्याच्या नंतर आपण तो लगेच ठेवत नाही, आपण त्याची पहिले प्राण प्रतिष्ठा करत असतो। आपल्याला त्याच्यामध्ये प्राण आणत असतो, म्हणजे आपण ज्या सेवा करणार आहोत, जे काही मंत्र स्तोत्र म्हणणार आहोत त्यांनी आपल्याला भरभरून त्यासाठी आशीर्वाद दिले पाहिजे, याच्यासाठी आपण ती प्राण प्रतिष्ठा करत असतो। तर अशाच पद्धतीने आता आपण या ज्या कवड्यांची सेवा जी आहे त्याच्यामध्ये आधी प्राण आणणार आहोत। माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ज्या अतिशय प्रिय आहेत माता लक्ष्मीला ज्या कवड्या, त्यांच्या सेवेसाठी म्हणजे प्राण आणणार आहोत, म्हणजे त्या आपल्याला सिद्ध करायच्या आहेत। तर मग आता ह्या सिद्ध करायच्या आहे, मग आपल्याला काही कुठं जायची गरज नाही, आपण ह्या सिद्ध घरच्या घरीच करू शकतो। तर बघू आता आपल्याला कशा सिद्ध करायच्या आहेत त्या घरच्या घरी। ही सेवा आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कधीही करू शकतो, त्याला असं काही टाइम नाहीये का तुम्ही सकाळीच करा, दुपारीच करा, संध्याकाळीच करा, असं काहीच नाहीये। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आणि एकदम घरात वातावरण शांत असेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकता। तर आता काय करायचं, आपण देवघरासमोर बसणार आहोत, आपल्याला व्यवस्थित धूप दीप लावून घ्यायचा आहे देवांना। आणि धूप दीप लावल्याच्या नंतर आपल्याला आपलं जे बघा आपण देवांना आंघोळ घालतो जे ताम्हण असतं, त्या ताम्हणामध्ये आपल्याला आपण ज्या किती कवड्या आणलेल्या आहेत, 5 असो, 7 असो, 9 असो, 11 असो, त्या कवड्या आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत। कवड्या त्याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। कवड्या धुतल्याच्या नंतर आपल्याला त्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत। कवड्या धुवून झाल्याच्या नंतर त्या आपण आता एका प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत। तर आधी एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये आपले व्हाईट तांदूळ ठेवायचे। तांदूळ ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या स्वच्छ पुसून घेतलेल्या कवड्या आहेत त्या कवड्या ठेवून घेणार आहोत। कवड्यांच्या सोबतच जर आपल्याकडं लाल गुंज असतील, किंवा मग हे बघा हिरवी इलायची आपण पूजेसाठी वापरतो ती, किंवा आपल्याकडे लवंगा असतील तर त्या तुम्ही लवंगा देखील ठेवू शकता। अजून सेवेकरी ताईंकडे गोमती चक्र देखील असेल तर तुम्ही त्या गोमती चक्र देखील तुम्ही तिथं ठेवू शकता। आणि हे सर्व त्या डिश मध्येच ठेवायचं आहे। ज्यांच्याकडे ह्या काहीच वस्तू नाही त्यांनी फक्त कवड्या ठेवल्या तरी देखील चालेल। या सर्व वस्तूंना किंवा मग फक्त कवड्यांना हळदी कुंकू लावून घेणार आहोत, एखादं फूल ठेवणार आहोत, आणि त्यानंतर त्यावर आपल्याकडे जर घरी असेल तर 1-2 केशर असतं बघा, केशरच्या 1-2 काड्या असतात त्या ठेवल्या तरी चालतील। माता लक्ष्मीला केशर अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे केशर असेल तर केशर आवर्जून ठेवा। फूल ठेवताना गुलाबाचं फूल ठेवण्याचा प्रयत्न करा, माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल अत्यंत प्रिय आहे। किंवा कमळचं फूल असेल तर अजूनच चांगलं, कमळाचं फूल ठेवलं तरी देखील चालेल।
फुल ठेवल्याच्या नंतर आपण काहीतरी नैवेद्य ठेवणार आहोत. मग नैवेद्य तुम्ही खीर ठेवू शकता किंवा गोड दूध जरी ठेवलं तरी देखील चालेल. असं काही सेपरेट काही बनवायची काही गरज नाहीये. घरातलं जे आपलं दूध असतं त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, थोडंसं आपल्याकडे दूध मसाला वगैरे असला तो ठेवला तरी चालेल आणि ते आपण तिथं ठेवून घेणार आहोत नैवेद्य म्हणून. नैवेद्य ठेवल्याच्या नंतर आपल्याला सर्वात प्रथम गणपतीचं स्मरण करून घ्यायचं आहे, गणपती बाप्पाचं. तर गणपती बाप्पाचं स्मरण करताना आपण ओम गंग गणपतये नमहा, ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा जप करत राहायचा आहे. गणपती बाप्पांचं स्मरण झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या कुळदेवीचं स्मरण करायचं आहे. आता आपल्याला समजा आपली कुळदेवी कोणती आहे, समजा आपली तुळजापूरची आहे किंवा रेणुका माता आहे किंवा अजून दुसरी आहे, पण आपल्याला त्या देवीचा मंत्र माहित नाहीये. तर कुठलाच मंत्र माहित नसल तरी पण मग आपण नवार्णव मंत्र म्हणायचा. तर नवार्णव मंत्र कोणता आहे? ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हटलं तरी देखील चालेल. हा मंत्र आपण 16 वेळा 21 वेळा म्हणू शकतो. तर आपले जे गुरु आहेत त्या गुरूंचं आपण स्मरण करायचं आहे. जे मंत्र जे स्तोत्र आपण म्हणणार आहोत ते किमान आपल्याला तरी ऐकायला आले पाहिजे, इतक्या मोठ्या आवाजामध्ये आपण बोलायचे. खूपच असं मनातल्या मनात काही म्हणायचं नाही, कारण समोर ती डिश असणार आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ आणि त्या कवड्या किंवा लाल गुंज, हिरवी इलायची किंवा लवंग, गोमती चक्र या वस्तू असणार आहेत. तर आपण जे बोलणार आहोत तर ते आपले जे उच्चार आहेत ते उच्चार आपले ह्या वस्तूंवर देखील पडणार आहेत. ह्या ज्या कवड्या आहेत त्यावर देखील पडणार आहे. त्यामुळे खूप असं मनातली मनात आपण म्हणणार नाहीये. ते सर्व आपल्याला असं थोडंसं आपल्याला येईल आवाजात अशा म्हणायचं आहे. तर बघू आता आपल्याला सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत. तर सेवा करताना सर्वात प्रथम आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची आणि लक्ष्मीला सर्वात आवडती सेवा म्हणजे श्री सुक्तम म्हणायचंय आपल्याला. तर हे श्री सुक्तम आपण 16 वेळा म्हणणार आहोत. तुम्हाला प्राकृत येत असेल तर प्राकृत म्हणा, संस्कृत येत असेल तर संस्कृत म्हणा. प्राकृतपेक्षा संस्कृत थोडंसं फास्ट होतं म्हणून मग तुम्ही संस्कृत देखील म्हणू शकता, किंवा श्री सुक्तम तुम्हाला येत नाही तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम पण म्हणू शकता, किंवा महालक्ष्मी अष्टकम पण येत नाही तर आपला नवार्णव मंत्र आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, याचा तुम्ही 16 माळी जप करायचा. एक माळ म्हणजे 108 वेळा आपण एक माळ होत असते, अशा तुम्ही 16 वेळा जप जरी केला तरी पण चालेल. आता आपलं हे श्री सुक्तम किंवा मग महालक्ष्मी अष्टकम किंवा मग आपण नवार्णव मंत्र जो म्हणणार आहे त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे ती भगवान विष्णूंची म्हणजेच व्यंकटेश स्तोत्राची. लक्ष्मी खूप चंचल असते, तर लक्ष्मी एका ठिकाणी शक्यतो थांबत नसते. तर लक्ष्मी थांबण्यासाठी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी माता लक्ष्मी कुठं थांबत असते तर जिथं भगवान विष्णू आहे तिथंच माता लक्ष्मी थांबत असते. माता लक्ष्मी खूप चंचल आहेत, तर त्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची पण देखील सेवा करायची आहे. तर भगवान विष्णूंची सेवा म्हणजे आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. श्री सुक्तमचं पठण झाल्याच्या नंतर आपण एक वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार आहोत. सेवा झाल्याच्या नंतर आता समजा आपल्या घरामध्ये बरकत येण्यासाठी किंवा बघा आपला थोडासा मंद चाललेला जो उद्योगधंदा आहे तो चांगला चालण्यासाठी, किंवा मग असं आपल्या मनात दुसरी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना बोलून दाखवायची आहे. आता ही सेवा नुसती एक दिवस केली म्हणजे आपल्या कवड्या सिद्ध झाल्या असं नाहीये. तर कवड्या सिद्ध होण्यासाठी अजून आपल्याला ही यानंतर 42 दिवस करायची आहे. मग 42 दिवस केल्याच्या नंतर मग ह्या कवड्या सिद्ध होत असतात. वारंवार जेव्हा आपले हे उच्चार असतात श्री सुक्तमचे किंवा व्यंकटेश स्तोत्राचे, हे जेव्हा त्या कवड्यांवर पडतात तेव्हा त्या कवड्या सिद्ध होत असतात. मग आता समजा तुम्ही ही सेवा जर सकाळी केली तर तुम्ही इतर 42 दिवस ती सकाळी करू शकता, जर संध्याकाळी केली तर संध्याकाळी करू शकता. असं एकच कोणता तरी असा टाइम ठेवायचा का ज्यावेळेस आपण त्या सेवेला बसणार आहोत. एखाद्या वेळेस थोडंसं मागं पुढे झालं, सकाळी वेळ नाही भेटला, तुम्ही ती सेवा संध्याकाळी केली तरी चालेल, पण शक्यतो वेळच्या वेळेवर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला ही सेवा. सुतक विटाळ जर असेल तर आपण ही सेवा करायची नाहीये. तेवढे दिवस आपण ही सेवा स्किप करायची आहे, त्यानंतर परत आपण कंटिन्यू करू शकतो. तर
लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण जी ही सेवा करणार आहोत तर ही प्रत्येक महिलेने करायची आहे बघा. प्रत्येक घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच, तर आपल्या महिलांची जबाबदारी आहे की ही सेवा करण्याची. तर बघूया आपण आता तर बघूया आपण ह्या कोजागिरी पौर्णिमेला किती महिला सेवा करणार आहेत ते. तर सर्वांनी सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.